माढा लोकसभा मतदारसंघाचे विकासाची गती आणि गंगा आपल्या घरापर्यंत आणणारे, विकासाला चालना देणारे सन्माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांना विनंती आहे की आपण आम्हाला संबोधित करावं. लोकसभेच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, उपस्थित आमदार संजय मामा शिंदे साहेब, उपस्थित आमदार प्रसाद लाड साहेब, उपस्थित शिवाजीराव सावंत सर, उपस्थित सुनीलजी सर्वगड, उपस्थित सोमनाथजी भोसले साहेब, बापूसाहेब जगताप, नागनाथ मोहर, चंद्रकांत वाघमारे, महेशजी चिवटे, दत्ताजी काकडे, अरविंद पवार, प्रकाश बोळे, अमर माने, जगन्नाथ क्षीरसागर, रवींद्र ननवरे सर, व्यंकटेश पाटील, कैलासराव बोळे, अंकुशराव बागल, सूर्यकांत मोरे, यासिन मोहम्मद, आयुब मुलानी सर, लतीफ मुलानी सर, युसुफ ढोवाले, स्वातिताई गोरे, उमेश पाटील, जयवंतराव पोळ, योगेश पाटील, दहू खरात, बाबासाहेब गवळी, निवृत्ती गोरे, अर्जुनराव बागल, मोहसिन मखनो, कैलास खंडागळे, उपस्थित बंधू आणि भगिनी, या माढा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील कुरवाडी या ठिकाणी आज आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो. देशाच्या जडणघडणीमधला हा वेगळ्या टप्प्यावर निवडणूक झालेली आहे. मागील 10 वर्षाचं केंद्रीय नेतृत्व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला 40व्या नंबरवरून आता 5वी महासत्ता केलेली आहे. आता तुम्ही लोक म्हणा महासत्ता केली त्याचा फायदा काय? आर्थिक महासत्ता करण्याचा फायदा अशा पद्धतीने आपल्याला निश्चितपणे जाणवेल की तुमच्या या ठिकाणी रेल्वेच्या कारखान्याला 2 वेळा 60 कोटी 40 कोटी अशी जवळपास 100 कोटी रुपये मिळाले. शहराला सगळीकडून जोडणारे रस्ते अतिशय उत्तम झाले. तुम्ही कुर्डवाडीकडे जावा, कुर्डवाडीकडून तुम्ही करमाळ्याकडे जावा, आता करमाळ्याकडून तुम्ही कुठल्याही दिशेला जावा, रस्त्याच्या दर्जा सुधारत चाललेला आहे. याच ठिकाणी रेल्वेला उड्डाण पूल आणि अंडरपास दोन्ही केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत. भुयारी मार्गाचं काम आता प्रगतीपथावर आहे. कुर्डवाडी शहराची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणावर रेल्वेचं जंक्शन असल्या अवलंबून आहे. या रेल्वे स्टेशनला जवळपास मला वाटतं 29 कोटी रुपये रेल्वे स्टेशनला आपण त्याचं भूमिपूजन मागच्या 4-6 महिन्यापूर्वी केलं. रेल्वे डब्याच्या कारखान्याचं विस्तारीकरण केलं आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जंक्शन म्हणून ही बाजारपेठ विस्तारीकरण होणार आहे. मला सांगायला आनंद होतो की लोकांची इच्छा होती की रेल्वे स्टेशनचं काम व्हावं, डब्याच्या कारखान्याचं विस्तारीकरण व्हावं, उड्डाण पूल व्हावा. सर्व कामं मंजूर झाली. रेल्वेच्या कारखान्याचं विस्तारीकरण झालं, रेल्वे स्टेशनचं नवीन इमारतीचं भूमिपूजन झालं आणि आचारसंहिता संपल्यानंतर आपण मामा उड्डाण पुलाचंही भूमिपूजन आपण घेऊन टाकूया, तर त्याची मंजुरी त्या ठिकाणी आपल्याला आली. दिलेले सर्व शब्द लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठ्या प्रमाणावर पूर्ण केले. आठवले साहेब मामांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही खरंच चांगले मित्र आणि बैठकीत चर्चा होऊन सांगितले की एक कुणी हो, तुम्ही हो, आम्ही हो, पण ग्रुप मधला खासदार त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मामा आमदार झाले, मी खासदार झालो आणि आम्ही दोघंही एकमेकाच्या अतिशय हितचिंतक सुद्धा. जेव्हा मामांची निवडणूक झाल्यानंतर, विधानसभा झाल्यानंतर मामांनी लोकसभेची तयारी करा, ताकदीने तयारी करा,
त्या ठिकाणी आम्ही दोघांनी हातात हात घालून त्या करमाळा तालुक्यातील आमचा दहेगाव उपसा सिंचन योजना असो, मामांनी जोर लावून आमच्या राज्य सरकार मामांचं होतं, मामांनी जोर लावून या ठिकाणचा रस्ता टेंभुर्णी करमाळा रस्ता NOC घेतल्या आणि मोठ्या प्रमाणावर त्या रस्त्याला आम्ही केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी जवळपास 1200 कोटी रुपयाचा निधी हस्तांतर केला. छोटे मोठे रस्ते सगळ्या प्रमाणावर मार्गाला लागले आणि या तालुक्यामधलं अर्थकारण हे सगळं ऊसाच्या धंद्यावर आहे. ऊसाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ऊसाचा व्यवसाय होतो, दुधाचा व्यवसाय होतो, दुधाला आज अनुदान मिळालेलं आहे. ऊसाचे व्यवसाय अतिशय तेजीत चालले. मामांचा कारखाना आहे सावंतसर या ठिकाणी बसले, त्यांचे 5-5 कारखाने या मतदारसंघामध्ये आहेत आणि डॉक्टर तानाजी सावंत सरांचा प्रभुत्व मोठ्या प्रमाणावर या कोंडवाडी आणि निश्चितपणे माढा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कारखान्यांना आज तुम्हाला जवळपास 3000 रुपयाचा भाव मिळतो आणि हा 3000 रुपयाचा भाव देण्याची व्यूहरचना कशा पद्धतीने दिलं पाहिजे हे आदरणीय आठवले साहेबच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्या मंत्रिमंडळाने देशाच्या पंतप्रधानांनी एकत्रित होऊन इथेनॉलची पॉलिसी आणली, त्यामुळे आज लोकांना ऊसाचा भाव मिळते. तुम्ही व्यापारी लोक विचार करून ऊसा का बोलतोय विचार करत असाल तर ऊसाला पैसे मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये खरेदी होती, तेजी होती. मार्केटमध्ये जर कारखाने अडचणीत आले, ऊसाला भाव नाही मिळाला तर बाजारपेठ सुद्धा मंदीमध्ये राहते. आज मोठ्या प्रमाणामध्ये मंदी जी कोरोनामध्ये आलेली ती उठवण्यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले. प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये कोविडशिल्डची लस दिली. मला सांगा या ठिकाणी लस कुणी घेतली? जर हातवरती करा. आणि विकत लस घेणाऱ्याने हातवरती करा. विकत कुणी लस घेतली का? मग मी असं या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की या कुर्डवाडी करमाळा तालुक्यामध्ये एकही माणूस असा मिळणार नाही की त्याला मोदीजींचा लाभ मिळाला असेल. मग तुमच्या आठवले साहेबांना तुम्ही विचारत असाल कशा पद्धतीने 6000चा लाभ यांना चालू आहे, 6चा 12,000 रुपये झालाय. 5 वर्षात एका व्यक्तीला 1,20,000 रुपये हे शेतकरी तुमचा किसान सन्मान योजनेमधून मिळणार आहेत. दुधाचं अनुदान मिळतंय, तुमचा जळीताचं अनुदान चालू झालंय. जळीताचं अनुदान मोठ्या प्रमाणावर करमाळा तालुक्याला मिळालेलं आहे. लोकांना मोफत धान्य गेले 4 वर्ष झाले मोफत धान्य चालू आहे आणि लोक कोण म्हणतं की आमची कोण चूल पेटवत नाही. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी प्रत्येक गरिबाची चूल पेटवण्याचं काम मोदीजी करतात. 88 कोटी लोकांना आज मोफत धान्य चालू आहे. घाबरायचे कारण नाही. पुढच्या 5 वर्षाचा सुद्धा बजेटमध्ये तरतूद केली आहे. जेवढं धान्य भारत सरकारमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबाला लागतं त्याची अन्नधान्याची तरतूद बजेटमध्ये पुढच्या 5 वर्षाची केली आहे. कामगारांच्या योजना वेगळ्या राबवल्या जातात. तुमच्या रमाई घरकुलच्या योजना वेगळ्या राबवल्या जातात. केंद्र सरकारच्या घरकुलच्या प्रधानमंत्री आवास योजना वेगळ्या राबवल्या जातात. प्रत्येक हर घर जल नावाची योजना आहे की त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या डोक्यावरचे हंडे काढण्याचं काम मोदी सरकारने केलं. आणि आज तुमच्या घरातली तुम्ही कोण पाणी भरत नसाल, घरातली महिला पाणी भरते, प्यायचं पाणी, आंघोळीचं पाणी, तिला बिचारीला घरात नळाचं कनेक्शन त्या ठिकाणी देण्याचं काम मोदीजींनी केलं. उज्ज्वला गॅस दिला, घर बांधायला अनुदान दिलं, शौचालयाला अनुदान दिलं. मला असं त्यामुळेच मी सांगितलं मोठ्या मोठ्या रस्त्याला अनुदान दिलं. एकही माणूस माढा मतदारसंघामधला सापडणार नाही की ज्याला मोदी सरकारचं अनुदान मिळालं नाही किंवा त्याचा लाभ मिळाला नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट खताचं अनुदान 50% खताला अनुदान आहे. आपण जे खत आणतो कोणीतरी जीएसटीचं काहीतरी सांगतात की जीएसटी टाकतात हे टाकतात. टॅक्स तर पूर्वीपासून आहे. खताच्या किमतीवर 50% अनुदान हे मोदी सरकार देते. पूर्वी कसं होतं, चेक निघाला, चेक यायचा, तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं. आज लोकांनी ऑनलाईन करायचे, ऑनलाईन लोकांच्या खात्यामध्ये पैसे द्यायचे काम, प्रत्येक लोकांच्या डायरेक्ट डेबिट करायचं काम मोदी सरकार करते. आम्ही मोदी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सोडवल्या. आज आमच्या फलटणच्या खालू, आसूगावच्या खालू एक मोठा बोगदा तयार झाला आहे. तो उजनीपर्यंत आलेला आहे. त्या बोगद्यामधून
नीरा नदीचं पाणी उजनीमधून आणून सोडायचं काम येत्या महिना 1.5 महिन्यामध्ये होणार. त्याला म्हणतात फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट. आणि राहिलेला त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो कृष्णा नदीचं पाणी त्या उद्धट म्हणजे फलटणच्या आजूच्या ठिकाणी आणून सोडायचं आणि ते पाणी ह्या बोगद्याद्वारे उजनीला 51 TBC पाणी द्यायचं. जर उजनीमध्ये पाणी असेल तरच आपल्या शहराला प्यायला पाणी उपलब्ध होतंय. हा 20,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मी असेल, मामा असतील, शहाजी बापू होते त्यावेळेस, जयकुमार गोरे होते, बबनदादा होते, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी विनंती देवेंद्रजींना केली आणि राज्य सरकारने पुराचं पाणी वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकर येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये सातेवाडीपासून फलटण तालुक्यापर्यंत बोगद्याचं काम होईल आणि भविष्यात या उजनीमध्ये कधी उजनी आटणार नाही अशा पद्धतीचा बंदोबस्त आम्ही सर्वांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी संभाजीराजे दहातोंडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आलेले आहेत, त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना मी सांगतो की सर्व जाती धर्माला मोदी सरकार देतात. कुणीतरी सांगायचं की संविधान बदलणार आहे, 10 वर्षात तुमचं संविधान मजबूत केलं, IPC मजबूत केला, गोरगरीब दीन दलित लोकांच्या अत्याचाराचे कायदे मजबूत केले आणि संविधानामध्ये असणारं मंडल आयोगाचं आरक्षण पुढच्या 10 वर्षासाठी राखीव केलं, परत त्याला मंजुरी दिली. काहीतरी करून मोदी सरकारची बदनामी करायची आणि लोकांच्या मध्ये कधी मराठा आरक्षणाचं विष कालवायचं, कधी धर्मीय आरक्षणाचं विष कालवायचं. आरक्षणाचा OBC आरक्षणाच्या याच्याविषयी माझ्या गुन्हा दाखल, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझ्या 2 गुन्हे दाखल आहेत. सगळ्याच लोकांनी आरक्षणासाठी संघर्ष केलाय, सगळ्यांनी पाठिंबा दिलाय. तर केवळ 4 लोक 4 तोंड सोडायचे आणि जातीमध्ये विष कालवलं की विकासाच्या मुद्द्यापासून आपण बाजू लागतोय. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हायवे होतात, भारताच्या पंतप्रधानांना जगामध्ये मान मिळतो. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारत एक केलेला आहे. आज आपण जाऊन काश्मीरमध्ये आरामशीर करू शकतो. पूर्वी काश्मीरचा झेंडा वेगळा होता, त्याचे नियम वेगळे होते. काश्मीरला भारतात आणण्याचं काम मोदीजींनी केलं, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम मोदीजींनी केलं. पुलवामाच्या हत्याकांडानंतर बालाकोटमध्ये जाऊन घरात घुसून पाकिस्तानी आतंकवाद्यांना मोदी सरकारने धडा शिकवला, सर्जिकल स्ट्राईक केली. त्यामुळं आज पाकिस्तान असो किंवा अन्य देश असो भारताकडे वागणार बघायचं करून काम करत नाही. 14 देशांना भारत सरकार आज मदत करते, विविध कामासाठी मदत करते. 74 देशाला कोविडचं वॅक्सिन पाठवलंय. भारताची प्रतिमा 10 वर्षापूर्वी आपण गरीब देश, दरिद्र देश म्हणून केलेला, आज तोच भारत जगामधली 5वी महासत्ता म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली पडेल. हे सगळ्यांना आपल्या सर्वांना गर्वाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतीयाला ही गर्वाची गोष्ट आहे की आपला भारत वेगाने प्रगती करतोय. येणाऱ्या आपण 5वी महासत्ता जेव्हा झालो तेव्हा 5व्या महासत्तेच्या ठिकाणी कोण होतं माहिती का? इंग्रज होते. ज्या इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष आपलं राज्य केलं त्यांना 5 वर्षात मोदी सरकारने माझा सर्व 5व्या महासत्तेला आणून ठेवलं. भारत वेगाने वाढतोय, सगळ्यांच्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घेतोय. मला सांगा, आयुष्यमान भारत योजनेमधून 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला प्रत्येक भारतीयाला आरोग्याची सुविधा दिलेली आहे. लोकांना आता जमीन विकायची गरज नाही, सावकाराकडनं पैसे दवाखान्यासाठी घ्यायची गरज नाही. नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला आपल्यासाठी सोय करून दिली. मला एक विचारायचं, येणाऱ्या लोकसभेसाठी आपण ज्या नेतृत्वाखाली लढतोय, मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान होण्याकरता लढताय. आठवले साहेबांना परत एकदा आपल्याला मंत्री करायचं आहे. मी आपल्याला विचारतो की तुम्हाला मोदी सरकार पाहिजे का राहुल गांधी सरकार पाहिजे? जरा हातवरती करून सांगा, मोदी सरकार पाहिजे ना आपल्याला? जरा कॅमेरावाल्यांना विनंती की आपण जरा मागे एकदा व्हिडिओ फुटेज घ्या. प्रत्येकाने हातवरती करून मोदीजींना पाठिंबा द्या. सगळ्यांना मोदी सरकार पाहिजे. अबकी बार मग हाच पाठिंबा, मोदी सरकारचा पाठिंबा मला एक गुर्डेवाडीतून मिळणार आहे. एक मत हे डायरेक्ट मोदी साहेबांना मिळणार आहे. मला तुम्ही मत देणार आहे, मी मोदी साहेबांना मत देणार आहे. तुमचा खासदार, माढ्याचा खासदार भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा खासदार म्हणून तुम्हाला जाणार आहे. तुमचा खासदार तिथं पाहिजे ना संसदेत? तुम्हाला मोदींचा खासदार पाहिजे ना? पण तुमचं मत येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हावर मोठ्या प्रमाणात करावं की मी आपल्या सर्वांना या लोकसभेचा उमेदवार म्हणून विनंती करतो. आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी विशेष करून आमचे
सहकारी मित्र मुंबईवरून आले ते प्रसाद लाड साहेबांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझी भाषण आवडते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय आमदार प्रसादजी लाड साहेब महायुतीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते माननीय आमदार प्रसादजी लाड भाजपाचे प्रवक्ते मुंबई यांना विनंती आहे की आपण आम्हाला संबोधित. हॅलो चेक. हॅलो. महायुतीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे सर्वांचे नेते प्रसादजी लाड साहेब आपल्याला संबोधित करतील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, असा नाही दोन्ही हात वर करून, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आजच्या या माढा लोकसभेच्या या सभेला उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री, तुमचे आमचे सर्वांचे नेते सन्माननीय रामदास आठवले साहेब, सन्माननीय आपले खासदार आणि पुन्हा निवडून येणारे खासदार माझे मित्र रणजित नाईक निंबाळकर साहेब, सन्माननीय तुमचे लाडके आमदार माझे मित्र सन्माननीय संजय मामा शिंदे, व्यासपीठावरच्या सर्वांची नावं घेत नाही कारण पुन्हा आठवले साहेबांना पुण्यापर्यंत जायचंय, परंतु सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले माझे माढ्यातील सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खूप वेळ घेणार नाहीये. खर तर प्रथमतः आता मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे. एक महायुतीचा समन्वयक म्हणून ज्या पद्धतीमध्ये 2009 पासून सन्माननीय आठवले साहेबांनी भारतीय जनता पार्टीची आणि माननीय नरेंद्र मोदीजींची साथ दिली आणि आठवले साहेब ज्या पद्धतीत लकी चार्म निघाले, ज्यांच्यामुळे मोदीजी 2दा पंतप्रधान झाले आणि आता तिसऱ्यांदा देखील आठवले साहेब आपल्या साथीमुळे पुन्हा एकदा माननीय मोदीजी पंतप्रधान होणार आहे हे निश्चित आहे. माननीय खासदारांनी विकासाची कामं सांगितली, इतर वक्त्यांनी देखील ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये रिपब्लिकन चळवळ मोडीत काढण्याचं काम केलं, संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार, 2 पप्पू लोकांची रट लागली आहे. आता तुम्ही बोलाल 2 पप्पू कोण आहेत? एक पप्पू दिल्लीतला, एक पप्पू महाराष्ट्रातला, एक राहुल गांधी, दुसरा उद्धव ठाकरे. याला दुसरं काय जमत नाही. ज्या माननीय नरेंद्र मोदींनी संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर साजरा केला, तो 60 वर्षात कधी काँग्रेसला आठवला नाही. हा खरा सन्मान हा माननीय मोदीजींनी संविधानाला दिला होता. आणि ज्या वेळेला 2019 मध्ये ते पंतप्रधान झाले, त्यावेळेला त्या लोकसभेमध्ये त्या संविधानाच्या प्रतेला डोक्याला लावून त्यांनी शपथ घेतली की कोई संविधान नहीं बदल सकता. मी तुम्हाला सांगतो, एक कार्यकर्ता म्हणून, महायुतीचा समन्वयक म्हणून आणि महाराष्ट्रातनं दिलेली जिम्मेदारी म्हणून, कोणाचा बाप जरी आला तरी संविधान बदलणार नाही हा आमचा शब्द आहे. म्हणून आता विषय कुठले राहिले नाही. त्यामुळे राज्यामध्ये संविधान बदलणार, संविधान बदलणार. बाजूच्या मतदारसंघातली परिस्थिती वाईट झाली आहे. मगाशी सांगितलं 14व्या बॅट्समनला तिकीट दिली, 14वा बॅट्समन बॅटिंग करू शकत नाहीये, त्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळ्या माहिती पसरवायचं काम करताय. पण रणजितराव, जे गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही त्या आम्ही सांगणार आहे. ज्या पद्धतीमध्ये माढा लोकसभेमध्ये मी फिरतोय मागचे 5 दिवस, लोकांमध्ये दहशतीचं वातावरण करायचं, पतपेढ्यांच्या माध्यमातून, साखर कारखान्याच्या माध्यमातून, बँकांच्या माध्यमातून, शेतकरी सदस्यांच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा जो धंदा केला, लोकांचे पैसे खाल्ले, आज कुठल्या तोंडाने जाऊन तुम्ही लोकांना सांगणार आहेत? या माझ्या गोरगरीब जनतेला जाऊन तुम्ही काय सांगणार आहेत? 400 कोटी रुपयाचा तुमचा भ्रष्टाचार,
आणि आता तुम्ही शरद पवारांच्या बरोबर जाऊन पुन्हा खासदार होण्याचे स्वप्न पाहताय, पुन्हा दहशतवाद, पुन्हा पैसे. मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून ठरवायचं आहे. या माडामधला, या अकलूज मधला, या माळशिरस मधला हा दहशतवाद आपल्याला कायम संपवायचा आहे. काल परवा देवेंद्रजींनी अकलूज मध्ये सांगितलं, माननीय पंतप्रधानांच्या सभेत सांगितलं, अब इनको नहीं सहेंगे. आता दादागिरी चालणार नाही. जो दादागिरी करणार त्याला मोडून काढणार. आणि आमच्या रणजितरावाला खासदार केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कसा तो दबंग खासदार आहे. तुमच्या मागे ताकदीने उभा राहणार. ज्या मतदारसंघात 2-2 वेळा आठवले साहेबांनी नेतृत्व केलं, त्या आठवले साहेबांचा त्याला आशीर्वाद मिळाला आहे. माननीय मोदीजींचा आशीर्वाद आहे, माननीय एकनाथ शिंदेचा आशीर्वाद आहे, माननीय अजितदादांचा आशीर्वाद आहे, माननीय देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे आणि माझ्या या माय मराठी जनतेचा देखील त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला सर्वांना माननीय मोदीजींना निवडून द्यायचं. आणि जर मोदीजींना निवडून द्यायचं असेल तर माननीय रणजितरावांच्या समोर कमळावरती आपल्याला बटन दाबावं लागेल. कमळाला बटन दाबलं की मोदीजींना बटन दाबलं जाणार आहे. आणि रणजितराव खासदार म्हणून निवडून आले की आमचे आठवले साहेब पुन्हा एकदा मंत्री म्हणून 4 जून नंतर शपथ घेणार आहेत. हे देखील काळ्या दगडावरची सफेद रेष आहे. त्यामुळे आपल्याला रणजितरावांना निवडून देत असताना आठवले साहेबांना निवडून द्यायचं आहे. आपल्याला रणजितरावांना निवडून देत असताना माननीय मोदीजींना निवडून द्यायचं आहे. त्यासाठी 7 तारखेला ऊन 42 डिग्री असेल का 44 असेल, सकाळी भाकरी खायच्या आधी जाऊन मतदान करायचं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या या तालुक्यातलं मतदान झालं पाहिजे. संध्याकाळपर्यंत किमान 70, 75, 80% मतदान आपण केलं पाहिजे. ही विनंती तुम्हाला करतो. आणि पुन्हा एकदा आपले उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांना निवडून द्या ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या सभेला अभिषेक आव्हाड साहेब, जिल्हा अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची बऱ्याच दिवसापासून आणि बऱ्याच वेळेपासून वाट बघत होतो ते त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करणार आहे. आठवले साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांच्या कविता पण अतिशय सुंदर सुंदर असतात. मी एक कविता छान केलेली आठवले साहेब. दिल्लीवरून माढा लोकसभा जिंकण्यासाठी, दिल्लीवरून माढा लोकसभा जिंकण्यासाठी आले साहेब आठवले, आले साहेब आठवले आणि 4 जूनला माढा लोकसभा जिंकून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार म्हणून त्यांनी दिल्लीला पाठवले, खासदार म्हणून त्यांनी दिल्लीला पाठवले. असे आपल्या सर्वांचे नेते, भारत सरकारचे सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, आपल्याला विनंती आहे की तुम्ही आम्हाला संबोधित करावं. माझ्या भीमाचे विचार मी माझ्या मनात साठवले, माझ्या भीमाचे विचार मी 2019 मध्ये अनेक वर्षांपासून माझ्या मनात साठवले. म्हणूनच रणजित नाईक निंबाळकरांना संसदेमध्ये पाठवले. रणजित नाईक निंबाळकरांच्या प्रचाराच्या बऱ्याच दिवसानंतर इथं कुर्डुवाडीमध्ये येण्याची संधी मिळाली. बऱ्याच दिवसानंतर ते माझी झालेली आहे गाडी, बऱ्याच दिवसानंतर जे माझी आलेली आहे गाडी, त्या गावाचं नाव आहे कुर्डुवाडी. मला माहिती आहे माढ्यामधल्या लोकांची नाडी, मला माहिती आहे माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांची नाडी, म्हणूनच वाढवलेली आहे मी थोडी थोडी दाढी. आज इथे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,
लोकशाही, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले या महामानवांच्या विचारांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी, भारतामधल्या 140 कोटी लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदींनी दंड थोपटून या 2024च्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. IPLच्या मॅच चालू आहे. कुणी छक्के मारतंय, कुणी चौके मारतंय, कुणी आउट होतंय. पण ही जी IPL आहे, एका बाजूला इंडियाची आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची आपली महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहे, उद्धव ठाकरे साहेब आहे, काँग्रेस पक्षाचे नाना पटोले जे आहे. आणि ही जी मॅच आहे, ही मॅच फायनल मॅच ही होणार आहे. या मॅच मध्ये या ठिकाणी आम्ही सगळे खेळाडू अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळणारे आम्ही खेळाडू आहोत. मी बॅटिंगला उभा राहिलो, मी कधी एक रन काढत नाही, मारला तर छक्का नाही तर चौका. या निवडणुकीमध्ये रणजितजी तुम्हाला छक्के चौके मारायचे आहे आणि छक्के चौके मारताना आपला बॉल कॅचला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ती आम्ही घेत आहोत. आणि रणजितजी तुमच्या गुणीत येणार नाही, या निवडणुकीमध्ये तुमच्या गुणीत येणार नाही हार, नाहीतर त्यांना आडवं करेल प्रसाद सहजासहजी तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही. विजयदादांच्या मोठी कुटुंबाशी माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले. 10 वर्ष या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. अत्यंत प्रामाणिकपणाने मराठा समाजाने, बहुजन समाजाने, दलित समाजाने, बौद्ध समाजाने, मातंग समाजाने, भटकमुक्ताने, मुस्लिम समाजाने, अनेक समाजाने मला मतदान केलं. पहिल्या वेळेला मी मुंबईवरून आलो होतो त्यावेळेला 2,60,000 मताधिकारी मी निवडून आलो आणि देशामध्ये जे लीड होतं त्याच्यामध्ये माझा 6वा नंबर होता. दुसऱ्या वेळेला सुद्धा मी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आलो. आपण माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. आता रणजित नाईक निंबाळकरांवरती आपल्याला प्रेम करायचं आहे. आपण त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. रस्त्याची कामं असतील, रेल्वेची कामं असतील, काय पाण्याचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये त्यांनी अत्यंत चांगली कामं केलेली आहेत आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांची त्याला मदत होती. अत्यंत ऍक्टिव्हली काम करणारा खासदार, अनेक ज्या योजना भारत सरकारच्या आहेत त्या आपल्या मतदारसंघामध्ये आणणारा खासदार म्हणून रणजित नाईक निंबाळकरांची ओळख आहे. ते अत्यंत धाडसी असणारे नेते आहेत, अत्यंत मजबूत असणारे नेते आहेत. दुसऱ्या बाजूला धैर्यशील सुद्धा उभे आहे. जरी त्यांचं नाव धैर्यशील असलं तरी त्यांचं धैर्य तेवढं मजबूत नाही, कारण मी त्यांच्यासोबत नाही आहे. वास्तविक तो निर्णय विजयदादाने घ्यायला नको. विजयदादा इकडेच राहायला पाहिजे होते. एखादं तिकीट नाही मिळालं तरी कुठल्या काहीतरी मिळालं असतं. धैर्यशील यांना काहीतरी देता आलं असतं आपल्याला.
परंतु पवार साहेबांच्या बरोबर आपण गेला. पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. पवार साहेबांच्या मुळेच मी 2 वेळेला या ठिकाणचा खासदार होतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो तो पवार साहेबांच्या मुळे. पण ही गोष्ट खरी आहे. 1990च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला नसता तर या ठिकाणी काँग्रेसचं सरकार येत नव्हतं. त्यावेळेला काँग्रेस पक्षाची 41 जागा निवडून आल्या होत्या. जर रिपब्लिकन पक्षाने माझ्या पक्षाने जर पाठिंबा दिला नसता तर 100 पेक्षा जास्त जागा काँग्रेस द्यायला नसत्या. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. ते पवार साहेबांनी मान्य केलं आणि मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना मला डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये घेतलं. समाज कल्याण खातं, त्यानंतर रोजगार हमीचं खातं, त्यानंतर दारू बंदीचं खातं. मी पवार साहेबांना म्हणत होतो की दारू बंदीचं खातं मला नको का, दारू बंद होत नाही त्यामुळे मला काही दारू बंदीचं खातं नको. ठीक आहे, दारू बंदीचा प्रयत्न सरकारचा आहे. सरकारचं आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी नशा केली तर, औषधासाठी नशा केली तर ठीक आहे. पण आपलं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर सगळी कमाई त्यामध्ये घालवणं आणि आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावणं योग्य नाही. त्यामुळे त्या काळामध्ये मला मंत्रिपद मिळालं. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं त्यांना सत्ता मिळाली. त्यांना सत्ता मिळाल्यामुळं मलाही सत्ता मिळाली. आणि त्यावेळेस आमच्या पक्षाचे अनेक जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये बरेचसे मेंबर निवडून आले होते. बरेचसे समाज कल्याण खात्याचे सभापती आपल्या पक्षाचे झाले होते. आता मात्र या देशामध्ये लाट आलेली आहे नरेंद्र मोदींची. नरेंद्र मोदींनी विचारपूर्वक अशा पद्धतीचं मॅथमॅटिक त्यांनी बनवलेलं आहे आणि देशाच्या विकासासाठी राबत राहायचं. दिल्ली समाजामध्ये, गुजरातमध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदींनी, मेहसाणा जिल्ह्यामधल्या वडनगर गावामध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदींनी, कधी लोकसभेचा चुनाव न लढणारे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीजी एकदा मी त्यांना ते मुख्यमंत्री असताना काय कामासाठी आपल्या दलितांच्या मागण्यांच्यासाठी मी त्यांना भेटलो होतो. माझा पक्ष गुजरातमध्ये आहे आणि त्यावेळेला त्यांनी मला बाबासाहेबांचं पुस्तक दिलेलं होतं आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा चाहता आहे. मैं बाबासाहेब आंबेडकर जी को बहुत मानता हूं. बाबा साहब के संविधान को मानता हूं. मैं बुद्धिज्म को भी मानता हूं. मैं जरूर हिंदू हूं. जर आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा जो मुख्यमंत्र्याचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर आता आपण कधी गेला, कधी संधी मिळाली, त्या ठिकाणी जवळजवळ 4-5 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी दरवाजावरच बुद्धाची मूर्ती आहे. माझ्या बौद्ध बांधवांमध्ये चांगला आहे. गांधीनगरमध्ये जर आपण गेला तर गांधीनगरच्या मंत्रालयाच्या बाहेर मोठी 10-12-15 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. गुजरातमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बुद्धिझम होता. त्यांच्या वडनगर गावामध्ये एक बुद्धिस्ट भिक्खू ट्रेनिंग सेंटर होतं. त्या गावामध्ये जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त भिक्खूंना ट्रेनिंग दिलं जायचं त्या काळामध्ये. आणि ओएनझेड नावाचे जे भिक्खू होते त्यावेळेला चायना सगळा बुद्धिस्ट होता. त्या चायनाचे जे भिक्खू ओएनझेड नावाचे भिक्खू होते ते वडनगरमध्ये आले होते. बरीच वर्षे ते राहिले होते. मध्यंतरी मी 2-3 महिन्यापूर्वी प्रधानमंत्र्यांना भेटलो होतो नवीन पार्लमेंट भवनामध्ये. एक भिक्खूंचं शिष्टमंडळ होतं, काही कामानिमित्त मी गेलो होतो आणि त्यावेळेला माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला ही आठवण सांगितली. मी प्रधानमंत्री झाल्यानंतर चायनाच्या अध्यक्षांचा फोन मला आला आणि ते म्हणाले की मोदीजी
तुम्ही आणि माझ्यामध्ये एक अत्यंत जवळचं अशा पद्धतीचं नातं आहे. काय नातं आहे तर जे तुमचे होळीचे नावाचे लोक होते चायनाचे ते काही वर्ष वडनगर या तुमच्या गावात राहिले होते. त्याच्या पुस्तकामध्ये तो उल्लेख आहे. आणि त्यानंतर ते जे आले चायनामध्ये ते माझ्या गावात राहिले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आपण जर चायनामध्ये आला तर पहिल्यांदा मी माझ्या गावामध्ये तुमचं स्वागत करू इच्छितो. आणि नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा वेळेला ते चायनामध्ये गेले होते त्यावेळेला चायनाच्या अध्यक्षांच्या वेळेला आपले संबंध चांगले होते. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गावामध्ये नरेंद्र मोदींचा सन्मान केला होता. नरेंद्र मोदीजी बुद्धिझमला मानणारे आहेत. नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत. नरेंद्र मोदीजी हे सर्वांना न्याय देणारे आहेत. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, शैक्षणिक न्याय, नवीन टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया अशा पद्धतीच्या अनेक ज्या कल्पना आहेत त्या कल्पना नरेंद्र मोदी यांनी आपल्या या 10 वर्षाच्या काळामध्ये अंमलात आणलेल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप घडू लागलेले आहेत. नरेंद्र मोदी काय कोणाला ऐकत नाहीत अशा पद्धतीची भावना विरोधकांची आहे. विरोधक हे चिडलेले आहेत आणि महाराष्ट्रातले विरोधक तर एक जण चिडलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरेंनी आमचा तोल गेलेला आहे आणि त्यांचा तोल गेल्यामुळे ते मॅच हरणार आहे. एकदा तोल गेला की बॅटिंग बरोबर करता येत नाही, फिल्डिंग बरोबर करता येत नाही, कॅच बरोबर घेता येत नाही. तोल गेला की काहीच आपल्याला चांगलं खेळता येत नाही. त्यामुळे तोल गेलेले माननीय उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये चवताळून बोलतायत, उलट सुलट भाषेमध्ये बोलतायत. संजय राऊत आमचे चांगले मित्र आहेत, चांगले पत्रकार आहेत, सामनाचे ते संपादक आहेत. त्यांनी आपल्या शब्दांवर थोडंसं कंट्रोल ठेवलं पाहिजे. वाटेल तशा पद्धतीनं शब्द प्रयोग केला जातो. माननीय एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये जेवढं बोललं जातं एवढं बोललं जात आहे की आदित्य ठाकरे सुद्धा सातत्यानं सगळे खोके 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 जे सारखं बोलताय खोके खोके त्यांचं फिरलेलं आहे. खोके सारखं त्यांच्या मनामध्ये खोके आहे खोके आहे. आणि खोके तुम्ही त्यांना तुमच्या आमदारांना सांभाळू शकला नाही. एकनाथ शिंदेना त्याच वेळेला मुख्यमंत्री करायला हवं होता. पण उद्धवजी आपण आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायला निघाला होता. एवढ्या लहान वयामध्ये आदित्यला मुख्यमंत्री करणं हे योग्य होतं का? माननीय अमित शहानी तुम्हाला मुख्यमंत्री 2.5 वर्षाचं करतो असं आश्वासन दिलं होतं असं पण सांगताय. पण अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे की मी असं आश्वासन दिलं नव्हतं. 50% सत्तेमध्ये भागीदारी द्यायची मी सांगितलं होतं. पण मुख्यमंत्री पद देतो असं कधी मी सांगितलेलं नव्हतं असं अमित शहांचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं की जर उद्धवजी आपल्यासोबत राहिले असते आणि एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ऐवजी जर ते मुख्यमंत्री त्यांनी केलं असतं तर घरातील एकनाथ शिंदेकडे आले नसते. अजित दादा हे म्हणत होते की आपण इकडे जाऊया. पवार साहेब आपण बीजेपी सोबत जाऊया. जर आपल्याला शिवसेना चालते तर बीजेपी का चालत नाही? शिवसेनेसोबत जर आपण युती करताय तर बीजेपी सोबत का करत नाही? हा सवाल सातत्यानं अजितदादांचा होता आणि अजितदादांच्या बोलण्याकडे पवार साहेबांनी लक्ष दिलं नाही. आणि अजितदादा 42 आमदारांना 54 आमदारांपैकी 42 आमदारांनी घेऊन आमच्याकडे आले. एकनाथ शिंदेजी 56 आमदारांपैकी 40 आमदार घेऊन आमच्याकडे आले. आम्ही कुणाला फोडलेलं नाही. आम्हाला फोडण्याची आवश्यकता नाही. जे येतील त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत त्याला आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमची महायुती मजबूत झालेली आहे. तुम्ही काही म्हणो परंतु आम्हाला महाराष्ट्रामध्ये
40 पर्यंत किंवा 40 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी मला अपेक्षा आहे. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. मतदान जे आहे ते मतदान करून घ्यायचं आहे. टक्केवारी जेवढी कमी आहे बरोबर आहे. 7 तारखेला जी निवडणूक होणार आहे, माढ्याची निवडणूक आहे, सोलापूरची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी कमळ घेऊन आपले उमेदवार उभे आहेत. रणजित नाईक निंबाळकर या ठिकाणी उभे आहेत. राम सातपुते सोलापूर मतदारसंघामध्ये उभे आहेत. आणि आपल्याला ही दोन्ही जागा निवडून आणायची आहे. या ठिकाणी संजय मामा आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. मला 2 वेळेला निवडून आणण्यामध्ये संजय मामांचा फार मोठा वाटा आहे. पवनदारांचा फार मोठा वाटा आहे. तुमच्या दोघांचाही मला निवडून आणण्यामध्ये फार मोठा आहे वाटा. मला 10 वर्ष या ठिकाणी निवडून आणण्यामध्ये तुमच्या दोघांचा आहे फार मोठा वाटा. म्हणून बघा मी या निवडणुकीमध्ये काढतो पुकारवालीचा काटा. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला चिंता करण्याचं कारण अजिबात नाही आहे. या ठिकाणी आपण करमाळ्याचे आमदार आहात. आपण अजितदादांच्या सोबत आहात. आपण सुद्धा या ठिकाणी या सभेला उपस्थित आहात. या ठिकाणी शिवाजी सावंत आपले शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश पाटील, अतुल करतडे, सुनील तरवगोड, सोमनाथ भोसले, बापूसाहेब जगताप, नागनाथ भोळ, चंद्रकांत वाघमारे, रमेश कांबळे, अमर माने, महेश चिवटे, अरविंद पवार, कैलास खंदारे, लवदीप सेना, रवींद्र धनावरे, पोपट लोंढे, शुभांगी मोहोळ, स्वाती गोरे, प्रतिभा गोपणे, जगन्नाथ क्षीरसागर, माया माने, जयश्री करंजकर, संध्या कुंभेकर, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एवढं ऊन आहे ते दिवसभर. म्हणजे आता घरी किती असलं ऊन तरी आपल्याला मतदान अत्यंत चांगलं करायचं आहे. कमळ जे आहे ते कमळ नरेंद्र मोदींचं कमळ आहे. आमच्या महायुतीचं कमळ आहे. आणि माझ्या बौद्ध बांधवांना माझी नम्र विनंती आहे की संविधान कुणी बदलणार नाही. संविधान कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सांगतो मी याद राखा, या देशाचं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणीच बदलू शकत नाही. पण हा विरोधकांचा प्रचार अत्यंत खोटारडा प्रचार आहे. हे घोटाळे आहेत. मुद्दाम समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याला चोख उत्तर देण्यासाठी माझा आंबेडकरी समाजाला, बौद्ध समाजाला, दलित समाजाला आव्हान आहे. यापर्यंत भूलथापाला अजिबात बळी पडता कामा नये. मी माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला अजिबात कुणी हात लावू शकत नाही. त्यामुळं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचे आपण विश्वास ठेवू नका. अशा पद्धतीचं नम्र निवेदन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर कुर्डुवाडीमध्ये येण्याची संधी मिळाली. अनेक करत आलो मी फंक्शन आणि पोहोचलो मी कुर्डुवाडी जंक्शन. कुर्डुवाडी जंक्शन जे आहे या ठिकाणी अनेक गाड्या जात आहेत. या ठिकाणी ओव्हरब्रिज जो आहे तो ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे. या ठिकाणी जे आपलं सेंटर होतं सिक्कीम आपल्या आरपीएफचं, त्यावेळेला आपण प्रयत्न केला पण त्यांचा जो निर्णय झाला होता त्यांना नाशिकमध्ये एकाच ठिकाणी करायचं. पण 100 एकर जागा अजून पकडलेली आहे. त्या ठिकाणी अजून आपल्याला काही करायची आपल्याला तो प्रयत्न आपल्याला करायचा हरकत नाही. अजूनही आपले जे काही मतदारसंघातले प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, पक्क्या घरांचा प्रश्न आहे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रश्न आहे, बँकांच्या कर्जाचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने अनेक जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत
हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. आपल्याला कसली अडचण आली तर आपण आम्हाला भेटा. आपण या ठिकाणी खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, आमचे बापूंचे जगताप आहे, ते ऍक्टिव्ह असणारे कार्यकर्ते आहेत. तरी आमचे सुनील सर्वगुण आमचे आहेत, पंढरपूरमध्ये राहतात. अशा अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधायला हरकत नाही आहे. म्हणून आपला फार वेळ घेता आजच्या सभेला आपण मोठ्या संख्येनं आपण इथं आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो. आणि 7 तारखेला लक्षात ठेवा आणि रणजित नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. एक 2 मिनिट थांबायचंय. मतदारांना एक विनंती आहे. निवडीचे पत्र आहे. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणून सौभाग्यवती स्वातंत्र्य गोरे यांची निवड निंबाळकर साहेबांच्या हस्ते पत्रातून होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. सुरुवातीला निवडीचे पत्र दिले जाईल. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य गोरे हे सतत सावता सेनेच्या माध्यमातून समाजकार्य करत आलेले आहेत आणि गेल्या 7 वर्षापासून त्या भाजपाचे काम करत आहेत. त्यांचे निवडीचे पत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांना विनंती आहे त्यांच्या हस्ते ते पत्र दिले जाईल. आणि आणखी एक गोष्ट आहे, महायुतीमध्ये आणखी एक संघटना यामध्ये सामील झालेली आहे. दलित महासंघाचा प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते सर संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या दलित महासंघाचा जाहीर पाठिंबा आपल्या उमेदवाराला मिळालेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप या इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दलित महासंघाचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचं पत्र त्यांनी आता दिलेलं आहे. ते सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील अवघडे सर आणि मच्छिंद्र सक्ते सर यांची ही संघटना आहे.